नमस्कार सर, माझं नाव ऋतिका विनोद जाधव आहे आणि मी प्रभाग इंचार्ज आहे प्रभाग 2ची. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही जे होम कंपोस्टिंग करता ती कधीपासून करताय? मी आता हे जवळपास होम कंपोस्टिंगची माझी गच्चीवरची बाग जी आहे, मी 2017 पासून ही बाग माझी सुरुवात केली आहे आणि तेव्हापासून मी कंपोस्टिंग सुरू केली आहे. जसं पूर्वी काही दिवसापूर्वी नारेगावमध्ये जो कचरा डेपोचा जो प्रश्न आला होता की कचरा कुठं टाकायचा आणि कुठं नाही, आणि तेव्हापासून मला अशी कल्पना सुचली की आपण आपला कचरा का बाहेर टाकायचा, आपण आपल्या कचऱ्यातून आपण खत निर्मिती करून आपण आपला भाजीपाला लावावा, आपण आपले झाडं लावावी, अशी माझी कल्पना सुचली. तेव्हापासून 2017 पासून मी माझ्या घरी जो निर्माण होणारा आपला ओल्या भाजीपाला आहे, कचरा आहे, फळाची साली आहेत, या सगळ्यांचा मी एकत्र करून माझ्या इथं लावतो. आणि या सर्वांना माझ्या घरातील जो कचरा पासून माझा जो ओला कचरा आहे, ज्याच्यामध्ये भाजीपालाची म्हणजे खरकट सुद्धा, माझा जे भात सुद्धा उरतो, पोळ्या सुद्धा उरतात, ते सुद्धा मी माझ्या कुंडीत न करता डायरेक्ट बेडमध्ये मी हा माझा ओला कचरा कुजवतो आणि याच्यामध्येच झाडं आणि त्याच्यामध्येच कंपोस्ट तयार होतं. आणि त्यामुळे माझा भाजीपाला हा अत्यंत चांगला आणि कुठल्याही केमिकलचा वापर न करता मी माझा हा भाजीपाला लावून माझ्या कुटुंबापुरतं मी माझ्या गच्चीवर मी उत्पन्न काढतो आहे आणि त्याचं मी सेवन करतो आहे. म्हणून आपल्या कचऱ्यापासून मी जे भाजीपाला निर्मिती केली आहे, अशी नागरिकांना आव्हान आहे की प्रत्येकाने किमान आपल्या घरापुरता, आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला स्वयं निर्माण करावा. घरातला कचराच आपण पोस्ट करून त्याचाच आपल्याला द्यायचा, बाकी कुठं विकत आणायची गरज नाही, काही नाही. म्हणून आपल्याला सर्वांना असं आव्हान आहे की मी जसं केलं आहे तसं सर्व नागरिकांनी केल्यास आपलं आरोग्य चांगलं मिळेल, अशी माझी नागरिकांना विनंती आहे. छत्रपती संभाजीनगर एक नंबर.